परवा बातमी आली आणि सुरुवातीला सांगितलं गेलं की दादा जखमी आहे, पण काही वेळा ती पुढची फक्त काही वेळा पुढची ती बातमी दाखवली गेली आणि शहरात दादा आपल्यातून निघून गेले असं दाखवलं. त्यावेळेस खरं समजत नव्हतं, पुढं आमदार होता, पुढं काय करावे समजत नव्हतं. त्या दादाने आमच्यासारखी माणसं घडवली, किंबहुना आम्हाला बळ दिलं. त्या दादाचं समोर असताना कधी दादा माफी मागून तुमच्याकडून मला कधी बोलताना धाडस होत नव्हतं, परंतु आपण मला बोलण्याची संधी देत होता. परंतु मृत्यूनंतर तुमच्या पुढं श्रद्धांजली घालण्याची वेळ येते ही खरं दादा आमच्यासाठी अतिशय बेकार गोष्ट आहे. आज दादाला जाऊन तिसरा दिवस आहे, परंतु कुठलाही ह्या महाराष्ट्रातला येत असं मानत नाही की दादा तुम्हाला गेल्यानंतर घटना नाही, एक माझी महिला बहीण नाही, लहान मुलं नाही की 2 दिवस बारामती होतो, त्या बारामती चूल सुद्धा पेटली नाही. एवढं दादाने प्रेम केलं होतं. खरं तर दादा साहेबांना आपलं फार नुकसान झालंय. आज दादा आपल्यात नाही, परंतु त्यांचा आशीर्वाद इरजी आमच्या सर्व कार्यकर्त्यावर. एक साधा कार्यक्रम मी आज राज्याचा प्रमुख करण्याचं काम दादाने केलं होतं. खरंच मी सांगू शकत नाही, मला भरपूर आहे, परंतु त्या दादाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेच्या वतीनं, गांधीगाव ग्रामपंचायतच्या वतीनं, फाटक परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.